2 दिवसांपूर्वी पाटकुल या गावात माळी गल्ली या ठिकाणी रामदास चौरे यांच्या स्वखर्चातून पाण्याची बोर पाडून त्या लोकांनी पाणी उपलब्ध करून देण्यात आलं. त्याच अनुषंगानं काल कोष्टी गल्ली इथंही लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी बोर मारण्यात आला. खरं तर रामदास चौरे यांनी राजकारण करत असताना त्यांच्यातलं दातृत्व कृतीत उमटवलं. पैसा हा सगळ्यांकडेच असतो, पण दातृत्व अशा फार कमी राजकीय लोकांकडे असतं. त्यांच्या या दातृत्वाला संपूर्ण पाटकुलकरांनी कौतुक केलं. रामदास चौरे यांनी केलेल्या कार्यानं माणूस पण असलेला माणूस संपूर्ण पाटकुलकरांनी पाहिलाय. या कामाचं उद्घाटन उपस्थित महिलांच्या हस्ते नारळ फोडून फलकाचंही अनावरण करण्यात आलं. तर स्थानिक महिलांची आता होणारी भटकंती या त्रासातून सुटका होऊन दारातच पाणी आल्याचं समाधान व्यक्त करत होत्या. तर यावेळी रामदास चौरे यांनी आपल्या भाषणातून आपल्या विरोधकांचा समाचार घेत, आम्ही देखील काम करतो पण दाखवण्यात कमी पडतो, मात्र विरोधक असलेलं काम करायचं ईदभर आणि दाखवायचं हातभर असे प्रकार सुरू असल्याचं सांगितलं. म्हणूनच विकासप्रिय म्हणून घेणाऱ्या या नेत्याचा चांगला काढण्यात आले. बोरवेल व पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनाप्रसंगी त्या भागाचे नेते, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब, या गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक चौधरी सर, देशमुख सर, गुरुजी आडेगावकर सर, दिलीप नाना वशेकर सर, अनिल अण्णा अनिल वशेकर, संभाजी सातपुते व सर्व समोर बसलेले माझ्या माता भगिनी आणि ज्येष्ठ सहकारी बंधू आणि बहिणी, आज खरं तर हा कार्यक्रम करण्याचा हेतू एक होता की बरेचशा वेळेस असा प्रसंग येतो. गेले 20 वर्ष राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना मी कुठला हेतू न ठेवता काम करणारा कार्यकर्ता आहे. मी 4 निवडणुका पिनोर सारख्या ग्रामपंचायतीला वयाच्या 21व्या वर्षापासून पहिली निवडणूक लढली. त्यावेळेपासून आज मी 4थी निवडणूक लढत असताना सुद्धा तुम्हाला माहित आहे की तरुण सहकाऱ्यांना माहित आहे, ज्येष्ठ नेते मंडळीला माहित आहे की ग्रामपंचायतला निवडून यायचं म्हटल्यावर काय करावं लागतं. तर प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या कुटुंबातला व्यक्ती आहे अशा पद्धतीनं राहिलं तर एक वेळेस आपल्याला संधी मिळते. पण माझ्यासारख्या सामान्य घरात आलेल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी 4-4 वेळा एका पिनोर सारख्या मोठ्या ग्रामपंचायतचं सदस्य म्हणून निवडून देत असताना तिथल्या लोकांनी काहीतरी विचार केला असेल की बाबा माझं काम बघितलं असेल, माझा स्वभाव बघितला असेल. या सगळ्या गोष्टी करत असताना मी 2008 साली आपल्या पाटकुल या गावी एक दुधाचं संकलन चालू केलं. आदरणीय सतपुत सर, संभाजी महाराज हे सगळे त्या गोष्टीला साक्षीदार आहेत. त्यांचं सुद्धा मला या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे. हे करत असताना ह्या गावातील दूध संकलन 1000 लिटर होतं, पण ते 5000 लिटर कसं होईल हे मानसिकता मी डोळ्यासमोर ठेवून उद्योग करत असताना आपला शेतकरी, कष्टकरी या ठिकाणी एक व्यवसाय झाला पाहिजे आहे, ह्या उद्देश ठेवून या ठिकाणी आम्ही बरेचसे शेतकरी एक गाई त्या ठिकाणी असताना 2 गाई 3 गाई करत असताना त्यांना सुद्धा व्यवसाय केलं आणि त्यांना 4 पैसे मिळवून देणे सुद्धा काम या ठिकाणी केलं. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर आज आपण माझ्या माता भगिनींना सांगावं असं वाटतं की आज आमच्या घरच्यांना पण या ठिकाणी घेऊन येणार होतो, परंतु थोडंसं दुसरा कार्यक्रम असल्यामुळे येऊ शकले नाहीत. या आपल्या गावामध्ये मी एक महिला पतसंस्था चालू करतोय आणि लवकरच त्याचा 8 दिवसाच्या आतमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गोरे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होणार आहे. तरी सुद्धा या ठिकाणी ज्या महिलांना उद्योग करायचा आहे, ज्या महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करतायत, शेळीपालन करतायत, अशा पद्धतीच्या ज्या अजून माझे तरुण सहकारी आहेत, त्या तरुण सहकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी आपण कर्ज उपलब्ध करून त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी एक 10 ते 15 दिवसामध्ये आपण पतसंस्था ओपन करतोय. हेतू सांगण्याचं एकच आहे, आम्ही काम करत असताना समाज समोर ठेवून काम करणारा कार्यकर्ता आहे. या ठिकाणी या तालुक्याचे नेते आदरणीय राजेंद्र मालकांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या ठिकाणी बरेचसे विकास कामं आम्ही केली, परंतु आम्ही दाखवायला कमी पडलो. आज बोर पाडला, 2 बोर पाडले म्हणून काही मी फार मोठं काम केलं नाही बघून. या ठिकाणी काम करत असताना दिखावपणाचं राजकारण भरपूर झाल्यामुळं आम्हाला सुद्धा काही गोष्टी कराव्या लागलेल्या आहेत. मला या बोरचं उद्घाटन मी सांगितलं होतं की आपल्या मेंबरला सांगितलं होतं, आपल्या गणेश मेंबरला सांगितलं की आपण 5-10 बाया या आणि त्यांचं उद्घाटन करा.
पण आमचे सगळे जे तरुण कार्यकर्ते ज्येष्ठ मंडळी म्हणले असं करू नका, त्याचा आपल्याला कार्यक्रम घ्यावा लागेल. आणि कार्यक्रम घेत असताना की मोठ्या प्रमाणात आपण ते सगळे या ठिकाणी लोक बोलून या ठिकाणी उद्घाटन घ्या म्हणून हा कार्यक्रम घेतला. आणि मला एक आवर्जून दुसरी गोष्ट सांगावीशी वाटते की गेल्या 2017 मध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता. 2013ला या गावामध्ये दुष्काळ पडला होता. त्यावेळेस सुद्धा मी चारा छावणी या ठिकाणी काढली होती. आपल्या शेतकरी बंधूंना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. लोक आरोप प्रत्यारोप करत असताना, त्यांना कुठल्याही प्रकारचं माहिती नसताना सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर मी कोणाचा 1 रुपया बुडवला, 1 रुपया कोणाच्या निंद्यामध्ये कधी मी टक्केवारी घेणारा कार्यकर्ता नाही. मी सरळ आणि साध्या पद्धतीने काम करणारा माणूस आहे. मी माझ्या व्यवसायातनं 2 पैसे मिळवतो आणि 2 पैसे माझ्या जे शिल्लक राहतात त्याचे समाजासाठी आपण कुठेतरी द्यायला लागतो. कारण माझे वडील आई एकदम लोकांच्यात कामाला राहणारे लोक होते. त्याच्यासाठी त्यांनी त्यांचे कुठं माझ्या बापदादाची, माझ्या आजोबाची, मामाची पुण्य असेल, यामुळे मी आज इतका मोठा व्यावसायिक झालो. आणि व्यवसाय करत असताना त्या 2 पैसे मिळतात, तर त्या 2 पैशातनं आपल्याला अशा काही गोष्टी समाजासाठी कराव्या लागतात. ते करण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न करतो. 2013ला मी चारा छावणी काढली. त्या गोरगरिबांच्या शेतकरी कुटुंबातल्या लोकांना समाज मला तुम्ही पाहिले, या ठिकाणी पिण्याच्या बैलाला, माणसाला पिण्याचं पाणी नव्हतं, बैलांना वैरणचा तर कारभारी विषय नव्हता. परंतु त्या काळामध्ये सुद्धा आम्ही कुठलाही स्वार्थ न ठेवता या ठिकाणी चारा छावणी काढली. 4 महिने आपण चारा छावणी काढली. 2017ला प्रचंड दुष्काळ तसाच पडला. मी माझ्या पिनोर सारख्या गावामध्ये 4-5 बोर पडल्या. माझ्याकडे टँकरची सुविधा नव्हती. मी टँकरनं पाणी पुरवठा माझ्या गावासाठी केला. परवा सुद्धा तुमच्यात 1 वर्षापूर्वी असाच दुष्काळ पडल्यानंतर मला माझ्या तरुण सहकारी कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबा रामदास भाऊ, आपल्याला या ठिकाणी बोर पाणी, पिण्याच्या पाण्याची आवश्यकता जास्त आहे. आमच्या अमोल काटे असतील, अण्णा कांबळे असेल, रामा काटे असतील, या लोकांनी सांगितलं बाबा आम्हाला पाण्याची भरपूर अडचण आहे इथे गोष्टीगलीत, पण पाण्याची अडचण आहे. परंतु माझ्या 25,000 लिटरचे टँकर मी कोणताही इलेक्शनचं डोक्यात न ठेवता या ठिकाणी आपल्यासाठी पाण्याची उपलब्ध करून दिली. राहिला प्रश्न, गेल्या सर 5 वर्षाच्या कालखंडामध्ये अध्यक्ष यशवंत तात्याने एवढी मोठी कामं केली की आता इथनं जाणारा जो रस्ता आहे, हा रस्ता सुद्धा आदरणीय यशवंत तात्याच्या माध्यमातून झालेला आहे. तुमच्या इकडे काळेवाड्याकडे जाणारा सुद्धा डांबर रस्ता या ठिकाणी तात्यांच्या माध्यमातून झाला आहे. परवा आम्ही इथं भया माजनाच्या घरापासून डांबरी रस्ता केला. या पटकुल गावात आपण एंट्री करतो, तो सुद्धा आपण डांबरी रस्ता आपण केलाय. मशान भूमीकडे जाणारा डांबरी रस्ता आपण केलेला आहे. परत तुमच्या चिंचोली रोडचं सुद्धा या ठिकाणी 7 ते 6 कोटीचं काम या ठिकाणी चालू आहे. प्रचंड अशा भीमनगर असेल, अण्णाभाऊ साठे नगर असतील, या ठिकाणी प्रचंड आम्ही कामं केली. परंतु आमच्या गावातल्या नेते मंडळीने सुद्धा त्याचे नारळ कधी फोडण्याचा आणि पोस्टर लावण्याचा आणि किंवा त्याचं श्रेय घेण्याचं काम कधी केलं नाही. मी सुद्धा वाडीवस्कर परवाच 28 लाख रुपयाचा बापू धोत्रे त्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनी सुद्धा कॉन्क्रीट रस्ते असतील, नाल्याचे काम असेल, हे बापू धोत्रे आणि इथले बाकीचे कोण कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी कामं केली असतील. परंतु सांगण्याचा हेतू एकच आहे की या ठिकाणी कामं आम्ही केली, भरपूर कामं केली, पण त्याचा आम्ही नारळ सुद्धा फोडला नाही. परंतु समोर काही लोक येतात, माझ्यासारखा माणूस नाही, मी स्वच्छ आहे, मी चारित्र्यवान आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे खोट्या नाट्या बोलल्या जातात. परंतु मी आपल्याला नम्रपूर्वकाने सांगतो, समोर बसलेल्या माझ्या माता भगिनीला सुद्धा मी सांगतो की प्रत्येक जण तुमच्या समोर येणार आहे आणि सगळे मतं मागण्यासाठी उभं राहणार आहेत. परंतु आपण सुशिक्षित, शिकलेले सगळे, आता महिला तर पुरुषापेक्षा जास्त शिकलेल्या आहेत, सगळ्या बऱ्यापैकी महिला शिकलेल्या आहेत. या ठिकाणी आपल्याला जास्त सांगायची गरज मला वाटत नाही. परंतु ते काम करत असताना त्या ठिकाणी समोर काही लोक येऊन वेगवेगळ्या बाता मारतात. मी विकास प्रिय आहे, मी आहे, ते आहे, सगळ्या नाही विकास केलेला आहे. परंतु ज्या त्या पद्धतीने काही जणांना बोलता येतं. आता माझ्यापेक्षा सगळे सिनियर माणसं या ठिकाणी आहेत, पण त्यांना मला पण बोलता येत नाही, पण मी काम करायला पक्का आहे. तुम्ही यातल्या माझा नंबर गेल्या आपल्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय, मी 10 गावामध्ये 10च्या ठिकाणी माझा बोर्ड लावला. परंतु आजच्या काळामध्ये पुढारी फोन घ्यायला सुद्धा तयार नसतात.
परंतु माझं ज्या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे, माझ्या बोर्डाच्या खाली माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. ह्या कुठल्याही कार्यकर्त्यांना साध्या ज्याला मत नाही त्या माणसाने जरी मला फोन केला आणि मला रात्री 12 वाजता जर फोन केला, मी तिसऱ्या रिंगला फोन उचलतो, कारण माझा फोन हुशार असतो. मी कधी तुम्हाला कोणाला जर हे करायचं असेल, कधी मला 12-1 वाजता फोन करा आणि माझा फोन जर तुम्हाला त्या क्षणाला नाही उचलला गेला तर तुम्ही मी सांगेल ती करतो. त्या ठिकाणी बरंचसं बोलण्यासारखं आहे, परंतु या बोरच्या निमित्ताने एवढं सांगतो, ह्या पाटकुलकर सर्व सुज्ञ आणि सुशिक्षित गाव आहे. आपल्या तालुक्यात खरं म्हणलं तर पाटकुल सारखं सुशिक्षित गाव, आणि माझा जन्म या पाटकुल नगरीमध्ये झालेला आहे. आणि मला एवढंच आपल्याला विनंती आणि नम्रपूर्वक विनंती करायची आहे की मी तुमचा आहे, तुमच्या बरोबर राहणार आहे, सर्वांना सामावून घेणारा मी कार्यकर्ता आहे. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या काही ज्या गोष्टी असतील, व्यावसायिक असू द्या, प्रापंचिक असू द्या, वैयक्तिक लाभ असतील, या सगळ्या गोष्टी शासनाच्या जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या मी तुमच्या दारापर्यंत, तुमच्या वैयक्तिक लाभापर्यंत देण्याचा मी 100% प्रयत्न करीन. आणि येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये निवडणुका लागणार आहेत. मग भला पक्षाची उमेदवारी आदरणीय दादा असतील, अजून बरेचसे ठरवणार आहेत. अजून मी एक इच्छुक उमेदवार म्हणून तुमच्या समोर आहे. पुढच्या वेळेस जे काय पक्ष निर्णय घेईल तो मलाही मान्य असणार आहे. अशा पद्धतीचे या ठिकाणी आपल्याला हे करतो. आणि मला या ठिकाणी बोलवलं, माझा मान सन्मान केला, आणि एवढ्या बहुसंख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. या माझ्या माता भगिनीचं, ताईंचं, सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. माझे तरुण सहकारी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्या सर्वांचं मी परत एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.